सो प्रभूने आज आम्हाला प्रत्येकांना पुन्हा एकदा त्याच्या पवित्र चरणाजवळ त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने एकत्रित केलेला आहे। सो प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी या वेळामध्ये स्वागत करत आहे की आजची ही वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये त्याने जोडली आणि त्याच्या कृपेच्या द्वारे आज त्याने आम्हाला प्रत्येकांना पुन्हा एकदा त्याने एकत्रित केलेला आहे। सो प्रभूला जोरदार टाळ्या वाजवून आम्ही धन्यवाद देऊया। आणि आजची ही वेळ आम्ही प्रभूच्या चरणाजवळ आलेलो असताना आज एका विशेष विषयाला आम्ही पाहणार आहोत, जो विषय आहे की आमच्या जीवनातील अनेक प्रकारची जे मूळ आहे प्रियानो, ते मूळ, या मुळाला जर आम्ही समजून घेतलं तर नक्की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रियानो महत्वतेने ज्या गोष्टीची प्रत्येक व्यक्तीला, जगातल्या प्रत्येक व्यक्तींना गरज आहे प्रियानो, आजचा जो विषय आहे की तो आपली शांती आहे। हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्त आपली शांती आहे। सो या विशेष स्वरूपाच्या विषयाला मी आज अभ्यासणार आहोत आणि मी विश्वास करतो की ज्यावेळेस तुम्ही हे वचन ऐकाल आणि हे वचन ऐकल्यानंतर याच्या नंतरहून परमेश्वर तुमच्या अंतःकरणामध्ये त्याची स्वर्गीय शांती तो प्रस्थापित करेल। कारण जगामध्ये आम्हाला कोणीही शांती देऊ शकत नाही। जगामध्ये आमच्या जीवनामध्ये अस्वस्थता, आमच्या जीवनामध्ये अशांतताच प्रियानो आम्हाला जगातून मिळते। पण आजच्या या वचनाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना त्याच्या स्वर्गीय शांतीने तो भरू इच्छित आहे। आणि आम्ही जे वचन आहे त्या वचनाकडे आम्ही थोड्या वेळासाठी आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत। नवीन करारामध्ये इफिसकरास पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 14 ते 18 मी वाचणार आहोत। इफिसियन्स चॅप्टर 2 वर्स 14 to 18। इफिसियन्स चॅप्टर 2 वर्स 14 to 18। इफिसकरास पत्र याचा अध्याय 2 वचन 14 ते 18 मी वाचणार आहोत। कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे, त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडली। त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले, हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघाचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा। आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, जे जवळ होते त्यांनी ही शांतीची सुवार्ता सांगितली, कारण त्याच्याद्वारे आत्म्याचे योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो। प्रभू परमेश्वर हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो, आमेन। प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्ही या वचनाला आम्ही वाचलेलं असताना प्रभू या वचनाच्या द्वारे आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट तो नमूद करतो की वचन 14 मध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे। सो प्रभू येशू ख्रिस्तच या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला शांती देण्यासाठी, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तारण प्राप्त करून देण्यासाठी, जगातला जो व्यक्ती प्रियांनो या जगामध्ये तो वावरत असताना त्या प्रत्येक व्यक्तीला शोधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला। आणि या वचनाला आम्ही पाहतो की जगामध्ये मनुष्य वेगवेगळ्या स्वरूपाने तो शांती मिळवण्याचा प्रयत्न करतो। तो आपल्या जीवनामध्ये प्रियांनो सातत्याने प्रयत्नशील असतो की मला या कारणाने शांती मिळेल, मला या कारणाने मला आनंद मिळेल, मी हे केलं तर मला माझ्या जीवनामध्ये असलेली जी तफावत आहे किंवा माझ्या जीवनामध्ये असलेला जो भेद आहे, माझ्या जीवनामध्ये असलेली चिंता आहे, या सर्व गोष्टी दूर होते। आणि म्हणून प्रियानो मनुष्य वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा तो सातत्याने एकामागून एक प्रयत्न करतो। पण प्रियानो बऱ्याच कारणांमध्ये, बऱ्याचशा गोष्टीमध्ये प्रियानो त्याला सातत्याने अपयश येतं। पण प्रियानो प्रभूचं वचन आज आम्हाला सांगत आहे की तो आमची मूर्तिमंत शांती आहे। प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या प्रत्येकांसाठी शांती आहे। आणि या वचनामध्ये प्रियांनो जर आम्ही हिंदीमध्ये हे वचन वाचलं तर आम्हाला अधिकतेने हे वचन स्पष्टतेने समजेल। हिंदी वचन 14 इफिसियंस क्योंकि वही हमारा मेल है जिसने दोनों का
दोनों को एक कर लिया और अलग करने वाली दीवार को जो बीच में थी धा दिया। या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तच आमची प्रत्येकासाठी शांती देणारा तो प्रभू आहे। जर आम्ही जगामध्ये पाहिलं तर प्रियानो, जगामध्ये अनेक स्वरूपाचे मतभेद आहे, वेगळापणा आहे, भेद आहेत, अनेकांच्या जीवनामध्ये फूट आहेत, राजकीय भेद आम्ही पाहतो, त्याच प्रकारे सामाजिक भेद सुद्धा जगामध्ये आहे। जगातील जगण्यामध्ये सुद्धा प्रियानो प्रत्येकांच्या जीवनामध्ये भेद किंवा फरक आम्हाला पाहायला मिळतो। घराघरामध्ये प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे भेद आहेत, मतभेद आहेत, त्याच प्रकारे प्रियानो फरक सुद्धा अनेकांच्या जीवनामध्ये घराघरामध्ये आहे। आणि या भेदाचं जे कारण ठरतं प्रियानो पुढे चालून की ते वादविवाद होतात, भांडणं होतात। त्याच प्रकारे प्रियानो पती पत्नीमध्ये सुद्धा भेद आहे, फरक आहे किंवा त्यांच्यामध्ये फूट आहे, पालकांमध्ये लेकरांमध्ये प्रियानो भेद निर्माण होतो आणि परिवाराच्या सदस्यामध्ये सुद्धा प्रियानो भेद निर्माण होतो। त्याच प्रकारे प्रियानो या भेदाचा जो परिणाम आहे विभागणीमध्ये होतो, बरोबर आहे। जो भेद निर्माण होतो पुढे चालून प्रियानो ज्या परिवारामध्ये भेद होतो, ज्या परिवारामध्ये प्रियानो मतभेद होतात, ज्या परिवारामध्ये फरक पडतो प्रियानो त्या परिवाराची विभागणी झालेली आम्हाला पाहायला मिळते। दुःखाची जी बाब आम्हाला पाहायला मिळते की अनेक मंडळांमध्ये सुद्धा प्रियानो भेद पाहायला मिळतो। भेद कशाच्या कारणाने? कारण मंडळीमध्ये होत असलेली प्रियानो जी स्तुती आराधना असेल, वचन असेल, या कारणाने प्रियानो जे प्रत्येकांची लाईफस्टाईल आहे, प्रत्येकांचा ड्रेस कोड आहे, प्रत्येकांचे कपडे वेगवेगळे आहे आणि त्या कारणाने सुद्धा प्रियानो अनेक मंडळांमध्ये भेद सुद्धा आम्हाला पाहायला मिळतो। पण प्रियानो परमेश्वराच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराच्या मंडळीमध्ये ज्यावेळेस एकत्रित आम्ही येतो प्रियानो त्यावेळामध्ये कोणत्या प्रकारचे भेद, कोणत्या प्रकारचे विभागणी, कोणत्या प्रकारचा फरक मुळीच राहता कामा नये। कारण प्रियानो मंडळी हे एक असं ठिकाण आहे की या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे एकत्रित केल्या गेलेलो आम्ही आहोत। प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्रत्येकाला त्याने शांती दिलेली आहे आणि म्हणून प्रियानो हे एकत्रितपणा आणि ही शांती मंडळीमध्ये कायम टिकलेली पाहिजे। कारण आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या वरती आम्ही जो विश्वास करतो त्या विश्वासाच्या योगे त्याने आम्हाला प्रत्येकांना जो आधार दिलेला आहे की तो आधार की आमच्यामध्ये मतभेद आहेत, आमच्यामध्ये प्रियानो गैरसमज आहे, पण येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्तावरती जो आम्ही विश्वास करतो त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण एकत्रित केलेला आहोत। हालेलुया। आम्ही वेगवेगळ्या समाजातून येतो, वेगवेगळ्या जमातीतून आम्ही येतो, वेगवेगळ्या भागातून आम्ही येतो, वेगवेगळ्या प्रांतातून आम्ही येतो, वेगवेगळ्या विचारधारणेतून आम्ही येतो, पण प्रियानो ज्यावेळेस आम्ही एकत्रित येतो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये एक होतो, ज्यावेळेस ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला एक करतं प्रियानो त्या वेळामध्ये आम्ही कोणत्या ठिकाणाहून आलो, कोणत्या जमातीतून आम्ही आलो, कोणत्या समाजातून आम्ही आलो प्रियानो ह्या गोष्टी महत्वाच्या राहत नाही। कारण येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्या प्रत्येकासाठी त्या वधस्तंभावरती वाहण्यात आलं, त्याच्या रक्ताच्या द्वारे प्रियानो आम्ही एक करण्यात आलो, त्याच्या रक्ताच्या द्वारे मी प्रत्येक जण विकत घेण्यात आलेला आहोत। येशू ख्रिस्तावरती आम्ही जो विश्वास करतो तो आमच्या प्रत्येकांचा विश्वास एक आहे। आमच्या प्रत्येकांसाठी जे रक्त त्या वधस्तंभावरती वाहण्यात आलं प्रियानो ते रक्त एक आहे, ते रक्त प्रियानो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे। आणि म्हणून प्रियानो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो त्याच अध्यायामध्ये प्रियानो वचन 13 मध्ये सेम चॅप्टर वर्स 13 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगतं की परंतु तुम्ही जे पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात। हालेलुया। अगोदर आम्ही दूरचे होतो, अगोदर प्रियानो आम्ही प्रत्येक जण दुर्लक्षित होतो, पण आता आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे जवळचे झाले आहोत। हालेलुया। आपल्या बाजूच्या बहिणीला भावाला आम्ही म्हणूया आता आम्ही जवळचे झालेलो आहोत, आता आम्ही जवळचे झालेलो आहोत, आता आम्ही दूरचे नाही, आम्ही जवळचे आहोत। हालेलुया। जरा जोरदार टाळ प्रभूसाठी।
सुप्रियांनो, आमच्यामध्ये कोणत्या प्रकारचा मतभेद होता? आमच्यामध्ये विचारधारणेमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, राहणीमानामध्ये असेल, पियानो घराण्याच्या संदर्भात असेल, समाजाच्या संदर्भात असेल, विचारधारणेच्या संदर्भात असेल, पियानो कोणत्याही प्रांताच्या संदर्भात असेल, पण आता मी प्रत्येक जण ख्रिस्तामध्ये एक आहोत. कारण आता मी दूरचे नाही, तर आता मी प्रत्येक जण जवळचे आहोत. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण जवळचे आहोत. सुप्रियांनो, जसा मी वचन पाहिलं आणि आमचा जो विषय आहे की तो आमची शांती आहे, त्याची शांती त्याने आम्हाला देण्यासाठी प्रियांनो, त्याने अगोदर ज्या मी दूरचे होतो त्याने अगोदर आम्हाला त्याचे जवळचे केले त्याच्या रक्ताच्या द्वारे. सुप्रियांनो, आम्ही पाहूया की त्याची शांती त्याने आम्हाला देण्या अगोदर त्याने काहीतरी नष्ट केलेलं आहे. कारण ते नष्ट झाल्याशिवाय शांती मिळू शकत नाही. शांती मिळवण्यासाठी, शांती देण्यासाठी काही गोष्टी नष्ट करणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये असलेली प्रियांनो जी बाबी आहेत, त्या बाबी त्याने आमच्या जीवनातून दूर केल्या, नष्ट केल्या. त्या आम्ही पाहूया की येशू ख्रिस्ताने काय नष्ट केलं. हालेलुया. वचन आम्ही वाचूयात. वचन 14, त्याच अध्यायामध्ये वचन 14 आम्ही वाचूयात. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे, त्याने दोघास एक केले आणि मधली आड भिंत पाडली. हालेलुया. या ठिकाणामध्ये पियानो वचन आम्हाला स्पष्टपणे एक गोष्ट नमूद करत आहे की तो आपली मूर्तिमंत शांती आहे. तो काय आहे? मूर्तिमंत शांती आहे. या वचनामध्ये वचन 14 आम्हाला स्पष्ट करतं की तो आमची शांती आहे. आणि यशाच्या ग्रंथामध्ये जर आम्ही पाहिलं, यशया 9 आणि वचन 6 मध्ये, की यशया संदेष्टा प्रभू येशू ख्रिस्त की जो या जगामध्ये येणार होता, त्याच्या येण्या अगोदर प्रियांनो, तो यशया संदेष्टा पित्या परमेश्वराच्या आत्म्याने जी गोष्ट तो नमूद करतो की तो शांतीचा अधिपती त्याला म्हणतील. हालेलुया. तो शांतीचा अधिपती आहे, शांती देणारा तो प्रभू आहे. आणि प्रियांनो, तोच आमची प्रत्येकांची शांती आहे. सो जगामध्ये कोणीही आम्हाला शांती देऊ शकत नाही. त्याला स्वतःला, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो, स्वतःला त्या प्रभू येशू ख्रिस्ताला जो यशया संदेष्टा देवाच्या आत्म्यातून तो म्हणतो, तो लिहितो की त्याला शांतीचा अधिपती म्हणतील. शांती त्याच्याद्वारे आहे. आणि एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर हा शांतीचा जनक आहे. हालेलुया. शांतीचा जनक, शांतीचा निर्माण करता परमेश्वर आहे. शांतीदाता प्रभू आहे. शांतीचा राजा, अधिपती प्रभू येशू ख्रिस्त आहे. सुप्रियांनो, त्याने आमच्या जीवनामध्ये ही शांती देण्या अगोदर काही गोष्टी त्याने आमच्या जीवनातून नष्ट केल्या. या नष्ट केलेल्या गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. जर या गोष्टी आम्हाला समजल्या नाही, जर या गोष्टी आम्ही इतरांना सांगितल्या नाही, तर प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जी शांती प्रभू येशू ख्रिस्ताने देव केलेली आहे, ती शांती त्यांना समजणार नाही. हालेलुया. आम्ही पाहूया की त्याने सामाजिक आडभिंत प्रियांनो त्याने नष्ट केली. हालेलुया. ही सर्वात महत्वपूर्ण गोष्ट प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केली की ती पहिली बाब आम्ही या ठिकाणी पाहतो की त्याने सामाजिक आडभिंत नष्ट केली. प्राचीन काळामध्ये प्रियांनो जे यरुशलेमचं मंदिर होतं, त्या यरुशलेमेच्या मंदिराच्या ठिकाणामध्ये प्रियांनो एक न्याय करण्याचं एक न्यायालय होतं. त्याच प्रकारे इस्रायलाचं एक न्यायालय त्या ठिकाणामध्ये असताना प्रियांनो त्या ठिकाणामध्ये एक भिंत केलेली होती. ही बॅरिकेडच्या स्वरूपाने प्रियांनो, एका भिंतीच्या आडभिंतीच्या कारणाने प्रियांनो त्या स्वरूपाने ते काम करत होते ती भिंत. आणि त्या ठिकाणामध्ये एक बोर्ड लावलेला होता की परराष्ट्रीय जर या भिंतीच्या आत येईल, या बॅरिकेडच्या आत जर येईल, तर तो व्यक्ती स्वतः कारणीभूत ठरेल. त्याच्या स्वतःच्या मरणासाठी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा त्याला ठोठवण्यात येईल. ती भिंत दाखवत होती, ती भिंत स्पष्ट करत होती की समाजामध्ये, इस्रायल लोकांमध्ये आणि इतर लोकांमध्ये एक भिंत आहे. ही भिंत की या भिंतीच्या आत कोणीही येऊ शकत नाही. या ठिकाणामध्ये न्याय व्यवस्था करण्याचं काम इस्रायल लोकांचं, यहुदी लोकांचं आहे. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर या गोष्टी पाहिल्या तर प्रियांनो यातून आम्हाला स्पष्ट होते की प्रियांनो ही भिंत इस्रायल लोकांसाठी आणि परराष्ट्रीय
जे इस्रायली आहेत प्रियांनो, त्या इस्रायल लोकांसाठी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी माझ्या निवडलेल्या लोकांसाठी मी या जगामध्ये आलो. मी माझ्या लोकांसाठी या जगामध्ये आलो. प्रियांनो, ते लोक कोण होते माहिती आहे? ते इस्रायली, यहुदी. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी आला. पण प्रभू येशू ख्रिस्ताने पुढे चालून त्या गोष्टी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर अभ्यासल्या तर आम्हाला लक्षात येतं की मी माझ्या स्वकीयांकडे आलो पण त्यांनी माझा स्वीकार केला नाही. आणि या खेदाच्या कारणाने प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रियांनो ते यरूशलेमेमध्ये स्वागत करण्या अगोदर त्या यरूशलेमेकडे पाहून तो खेद करतो की तू मला ओळखलं असतं तर किती बरं झालं असतं. प्रियांनो, त्या यरूशलेमेने, त्या इस्रायलाने प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून घेतली नाही. पण प्रियांनो, आम्ही जे परराष्ट्रीय आहोत, आम्ही प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की न पाहता जे विश्वास करतात ते धन्य. प्रियांनो, ही जी भिंत आहे, ही भिंत प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या बलिदानाच्या द्वारे त्याने नष्ट केली. कारण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, कलसेकरास पत्र याचा अध्याय 3 आणि वचन 11 मध्ये या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे, कलुसिन चॅप्टर 3 वर्स 11, या ठिकाणामध्ये एक गोष्ट स्पष्ट करते, यात हेल्लेनी व यहुदी, सुनता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुती, दास व स्वतंत्र हा भेद नाही, तर ख्रिस्त सर्व काही आहे आणि सर्वात आहे. हालेलुया. या ठिकाणी ही गोष्ट स्पष्टपणे आम्हाला पाहायला मिळते की आम्ही येशू ख्रिस्तामध्ये ज्या वेळेस आहोत, आम्ही स्वतंत्र. यामध्ये प्रियांनो कोणत्या प्रकारचा भेद नाही. जो भेद होता, जो फरक होता, प्रियांनो जी आडभिंत होती, ती आडभिंत, कारण यहुदी लोकांसाठीची जी व्यवस्था आहे प्रियांनो, ती परमेश्वराकडून लावून दिलेली व्यवस्था होती. आणि त्या व्यवस्थेचं प्रियांनो ते काटेकोरपणे पालन करत होते. पण आम्ही पाहतो की जे इतर आहेत, यहुदी इतर, ते लोक प्रियांनो परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचं कदापि त्यांनी पालन केलेलं नाही. आणि म्हणून वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ही जी भिंत आहे, ही आडभिंत, सामाजिक आडभिंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे प्रियांनो ती नष्ट करण्यात आली. आम्ही त्या भिंतीच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नव्हतो. त्या प्रियांनो मंदिरामध्ये आम्हाला जाण्याची मुभा नव्हती. जे यरूशलेमचं मंदिर होतं ते फक्त इस्रायल लोकांसाठी होतं. परराष्ट्रीय प्रियांनो त्या न्यायपालिकेच्या ठिकाणामध्ये किंवा त्या भागामध्ये जाण्याची कोणालाही मुभा नव्हती. प्रियांनो ही सामाजिक असलेली जी आडभिंत आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे प्रियांनो नष्ट करण्यात आले. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने जे वचन सांगत आहे, यात हेल्लेनी, यहुदी, सुनता झालेला न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेद नाही. कोणताही भेद नाही. सामाजिक कोणत्या प्रकारचा भेद आता राहिलेला नाही. हा भेद या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, हा भेद तर ख्रिस्त सर्व काही आहे आणि सर्वात आहे. ख्रिस्त सर्व काही आहे आणि ख्रिस्त सर्वात आहे. ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. सर्व काही ख्रिस्त आहे. सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि ख्रिस्त सर्वांमध्ये आहे. प्रियांनो अगोदर इस्रायल लोकांनाच वाटत होतं की परमेश्वर केवळ त्यांचाच आहे. हालेलुया. पण येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे तो परमेश्वर, तो प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी झाला. हालेलुया. प्रियांनो ही सामाजिक आडभिंत जी तयार करण्यात आलेली होती, ही भिंत त्याद्वारे नष्ट झाली प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे. जर प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती दिल्या गेला नसता तर प्रियांनो आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान हे केवळ इस्रायल लोकांसाठी राहिलं असतं. परमेश्वराचा नियमशास्त्र केवळ इस्रायल लोकांसाठी राहिला असता. परमेश्वराचं प्रियांनो नियमशास्त्र केवळ इस्रायल लोकांसाठी राहिलं असतं. प्रियांनो येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावल्याच्या कारणाने, त्याचं रक्त त्या वधस्तंभावरती वाहिल्याच्या कारणाने प्रियांनो ती सामाजिक आडभिंत प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केली. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी.
जर आम्ही गलती कराच्या पत्रामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये प्रियांनो एक महत्वपूर्ण वचन देऊ केलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या ठाई आम्ही सर्वजण एक आहोत. हालेलुया. आम्ही येशू ख्रिस्ताच्या ठाई एक आहोत कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रत्येकांना एक केलेलं आहे. सो प्रियांनो, त्याने ही सामाजिक आडभिंत त्याने नष्ट केली. त्याच प्रकारे आम्ही पाहूया की त्याने आणखी काय केलं. हालेलुया. हालेलुया. ज्या प्रकारे आमचा मुख्य मुद्दा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने काय नष्ट केलं, तर पहिलं कारण आम्ही पाहिलं, पहिली गोष्ट आम्ही पाहिली की प्रभू येशू ख्रिस्ताने सामाजिक आडभिंत नष्ट केली. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आध्यात्मिक जी आडभिंत होती ती त्याने नष्ट केली. हालेलुया. ज्या स्वरूपाने प्रियांनो मी पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की आम्ही जे वचन वाचलेलं आहे इफिसियन्स पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 15 मी वाचूयात. इफिसियन्स चॅप्टर त्याने आपल्या 2:15. यस, त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, ह्यासाठी की स्वतःच्या ठाई दोघाचा एक नवा मानव निर्माण करू त्याने शांती प्रस्थापित करावी. हालेलुया. प्रियांनो, या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आणखी एक महत्वपूर्ण जी आडभिंत होती, पहिली होती सामाजिक. की सामाजिक इतर जे परराष्ट्रीय आहेत, यहुदी इतर जे आहेत, ते आता त्या न्यायपालिकेमध्ये येऊ शकतात, न्यायाच्या ठिकाणामध्ये येऊ शकतात. प्रियांनो, ती आडभिंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे प्रियांनो तोडून टाकण्यात आली, नष्ट करण्यात आली. त्यानंतर आणखी दुसरं जे कारण आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे त्याने आध्यात्मिक आडभिंत त्याने नष्ट केली. या वचनामध्ये आम्ही वाचलं वचन 15 मध्ये की त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हालेलुया. वैर नाहीसे करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं बलिदान त्या वधस्तंभावरती द्यावं लागलं. हे वैर असंच नाहीसं केल्या जाऊ शकत नव्हतं. कोणतं वैर होतं माहितीये? एक ढोबळ मानाने जर आम्ही विचार केला तर आम्हाला ही गोष्ट तितकी लक्षात येणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना नियमशास्त्र दिला होता आणि जे यहुदी होते प्रियांनो, ते नियमशास्त्राचं काटेकोरपणे पालन करणारे होते. पण जे इतर लोक होते, यहुदी इतर जे लोक होते, ते या नियमशास्त्राचं पालन करणारे नव्हते. आणि म्हणून प्रियांनो, यहुदी लोकांना वाटत होतं की आम्ही जे नियम पालन करतोय, आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण या बाकीच्या लोकांना नाही. यहुदी इतर लोकांना कोणत्या प्रकारचा अधिकार प्रियांनो परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये जाण्याचा किंवा स्वर्गामध्ये जाण्याचा अधिकार कोणालाही इतरांना नाही. या प्रकारची आध्यात्मिक विचारधारणा या यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना होती. आणि प्रियांनो, ही आध्यात्मिक आडभिंत प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही वाचलं तर या गोष्टी आम्हाला लक्षात येतील की ही आडभिंत पाडण्यासाठी, ही आध्यात्मिक आडभिंत प्रियांनो नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती जावं लागलं. हालेलुया. तत्पूर्वी आम्ही पवित्र शास्त्रातील हे वचन आम्ही वाचूया. रोमकरास पत्र याचा अध्याय 3 आणि वचन 10 ते पुढे आम्ही वाचणार आहोत. रोमन चॅप्टर 3 वर्स 10 ऑनवर्ड्स वाचूयात. रोमकरास पत्र 3 अध्याय वचन 10 पासून पुढे आम्ही वाचूयात. शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान. शास्त्रात असे लिहिले आहे की, शास्त्र म्हणजे नियमशास्त्रामध्ये, नियमशास्त्रामध्ये या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्यात या गोष्टीचा आम्ही अभ्यास करूयात, वाचूयात. नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये एक एक गोष्टी जर आम्ही वाचल्या तर स्पष्टपणे या गोष्टी दिलेल्या आहे. नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. हालेलुया. नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. जर नीतिमान नाही तर स्वर्गाचं राज्य त्याला आहे का? मुळीच नाही. पुढे सर्व बहकले आहे. समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. समंजस कोणी नाही आणि देवाचा शोध सुद्धा झटून करणारा कोणी नाही. त्याच प्रकारे वचन आम्हाला सांगतं, सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.
वाचा पुढे. त्याचा घसा म्हणजे उघडे थडगे, त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे. त्याच्या ओठाचा आत जोगी सर्पाचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे. त्यांचे पाय रक्तपात कराव्यास जाण्याकरिता उतावळे झाले आहे. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. आपणाला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे. म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. आता तर नियमशास्त्रा व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टाची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताचे या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शास्त्र सांगते, हालेलुया, पवित्र शास्त्र सांगत आहे, नियमशास्त्र सांगत आहे. काय सांगतं? नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व बळकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा म्हणजे उघडे थडके, त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे. त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे. त्यांचे पाय रक्तपात करावयास जाण्यास उतावळे झाले आहे. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहे. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. आपणाला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवा समोर शिक्षेस पात्र ठरावे. म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. हालेलुया, हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहात? जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. नियमशास्त्र या गोष्टी स्पष्टतेने सांगत आहे की सर्व व्यक्ती कशा आहेत. या वचनातून एकच गोष्ट दाखवते की प्रत्येक व्यक्ती पापी आहे. हालेलुया. कारण या वचनाची जर आम्ही टायटल पाहिलं तर त्या ठिकाणी दिलंय की मनुष्य प्राणी पापी आहे, नीतिमान कोणी नाही. आणि जर व्यक्ती नीतिमान नाही, मनुष्य जर पापी आहे, तर त्याला स्वर्गामध्ये मुळी स्थान नाही. कारण स्वर्ग कसा आहे? पवित्र आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो पवित्र आहे, जो नीतिमान आहे, त्यालाच परमेश्वराच्या त्या पवित्र स्थानामध्ये, त्याला स्वर्गामध्ये जाण्याची संधी आहे. नसता त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मुळी संधी नाही. जर नियमशास्त्र ही बाजू मांडते तर प्रियांनो, आध्यात्मिकरित्या कुठल्याही व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये परमेश्वर पित्याकडे जाण्याची त्याला संधी उपलब्ध नाहीये. आणि इस्रायल लोक प्रियांनो काटेकोरपणे परमेश्वराच्या नियमशास्त्राचं पालन करण्यासाठी ते तत्पर होते. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस ते नियमशास्त्र पालन करत होते ते इतरांना पाहायचे तुच्छतेच्या भावनेने. तुच्छतेची त्यांची भावना असायची की आम्ही तर फार धार्मिक आहोत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त यहुदी लोकांना, प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री पुरुषांना या गोष्टी तो म्हणत असतात की तुम्हाला तर स्वर्गाच्या राज्यामुळेच नाही, पण जो माझ्यावरती विश्वास करतो, जो माझा शिष्य बनतो, तो माझा पुत्र आहे, माझी कन्या आहे. हालेलुया. पण आम्ही पाहतो की अनेक लोक असे होते की ते प्रभू येशू ख्रिस्ताला नाव ठेवत होते, प्रभू येशू ख्रिस्ताची अवहेलना ते करत होते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात ते जात होते. आणि अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टतेने निक्षून अनेक गोष्टीचं प्रियानो त्याने शिकवण दिली. पण ज्यांना त्या शिकवणीला प्रियानो समजून घेतलं त्या व्यक्तीचं तारण झालं. हालेलुया. त्या लोकांनी प्रियानो आपल्या पापांची क्षमा त्यांनी प्राप्त करून घेतली. पण या वचनातून आम्हाला स्पष्ट या गोष्टी होतात की मनुष्य प्राणी पापी आहे. हालेलुया. आता पापी असलेला मनुष्य प्राणी देवाच्या सानिध्यतेमध्ये जाऊ शकतो का? नाही. सो आणखी एक वचन आम्ही वाचूयात.
रोमकरास पत्र अध्याय 6 आणि वचन 23 आम्हाला काय सांगतं? रोमन चॅप्टर 6 वर्स 23. रोम 6:23 वचन आम्हाला काय सांगतं? वाचूयात. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. जी गोष्ट नमूद करत आहे की पापाचं वेतन काय आहे? पापाचं वेतन काय आहे? पापाचं वेतन स्पष्टतेने ही गोष्ट सांगत आहे की पापाचं वेतन मरण आहे. आणि मरण जर आहे तर प्रियांनो, ही परमेश्वराच्या सानिध्यतेपासून दूर जाणं आहे, परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर जाणं आहे आणि कायम स्वरूपाच्या धगधगत्या त्या अग्नीमध्ये जळणं आहे. धगधगत्या प्रियानो लाव्यामध्ये, त्या अग्नीमध्ये कायम स्वरूपाने प्रियानो त्यामध्ये मरणं आहे. आणि परमेश्वराची इच्छा नाहीये की कोणाचाही नाश व्हावा. परमेश्वराची इच्छा आहे की लहानातील प्रत्येक व्यक्ती तारला जावा, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आत्मा तारला जावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केली आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. देवाचं हे कृपादान आहे. त्याने कोणती कृपा केली? परमेश्वराने काय कृपा केली? की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये दिला, की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियांनो, परमेश्वराने जगातल्या प्रत्येक व्यक्तीवरती कृपा त्याने केली. त्याची कृपा प्रियांनो ही जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, पण त्याच व्यक्तीला त्याच्या कृपेच्या द्वारे तारण मिळतं ज्या व्यक्तीला प्रियांनो समजतं, जो व्यक्ती ग्रहण करतो की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी या जगामध्ये आला, येशू प्रभू आहे. येशूला परमेश्वर पित्याने मेलेल्यातून त्याला जिवंत केलं. प्रियांनो, त्याच व्यक्तीला त्या कृपेचं ते वरदान मिळतं. त्या व्यक्तीला परमेश्वराची कृपा स्पष्ट होते आणि तो व्यक्ती तारला जातो. पण प्रियांनो, अनेकांपर्यंत आम्ही या शुभवर्तमानाला किंवा या चांगल्या बातमीला आम्ही सांगतो प्रियांनो, तरी प्रियांनो त्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात. पण परमेश्वर प्रत्येकांना संधी देणारा दैव आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि त्या 3 दिवसाच्या वेळामध्ये प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त त्या अधोलोकांमध्ये तो उतरून गेला, यासाठी की त्या नोहाच्या काळामध्ये मरण पावलेल्या लोकांना सुद्धा संधी परमेश्वराने उपलब्ध करून द्यावी. प्रभू येशू ख्रिस्ताने जाऊन त्या ठिकाणामध्ये सुवार्तेची घोषणा केली. त्या लोकांनी प्रियांनो, मी विश्वास करतो की त्या आत्म्याने नक्कीच प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास केला असेल. त्यांना प्रियांनो, त्या आत्म्याबद्दल जर परमेश्वर इतका जागरूक आहे, परमेश्वर जर प्रत्येक आत्म्याबद्दल, लहानातील लहानाबद्दल इतका जर जागृत आहे, तर आम्ही जिवंत आहोत. आमच्याबद्दल तो किती जागृत असेल. जे पापाच्या वाटेवरती आहे, जे व्यक्ती प्रियांनो नरकाच्या वाटेवरती आहे, त्यांच्यासाठी सुद्धा प्रियांनो तो परमेश्वर फार जागृत आहे. म्हणून प्रियांनो, आम्हाला प्रत्येकाला त्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत ती सुवार्तेची घोषणा आम्हाला करायची आहे. त्या प्रत्येक व्यक्तींसाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे, मध्यस्थी करायची आहे की परमेश्वर या प्रत्येक व्यक्तीला तुझी तारणाची संधी तू उपलब्ध करून दे. प्रियांनो, वचन स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे की सर्वांनी पाप केला आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. एक वचन आम्ही वाचूया, गलती 3 आणि वचन 10 मध्ये. गलुसीन चॅप्टर 3 वर्स 10 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगत आहे? वचन आम्ही वाचूया, गलती 3 आणि वचन 10. कारण नियमशास्त्रातील कृत्यावर जितके अवलंबून राहणारे आहेत, तितके सर्व शापाधीन आहे. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने सांगतं की जो पाऊल आहे तो गलती कराच्या लोकांना जी गोष्ट या वचनातून नमूद करतो, तो म्हणत आहे नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून आहे तितके सर्व शापाधीन आहेत, ते शापित आहेत. म्हणजे नियमशास्त्र पालन करायचं नाही का? तेही पाहणार आहोत आम्ही. हालेलुया, हालेलुया. आता कन्फ्युजन झाले बरेच जण, व्हायलाही पाहिजे. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. जसं मी उदाहरण तुम्हाला सांगतो की 100 नियम दिलेत,
100 नियम दिले आणि त्या 100 नियमापैकी जर त्या व्यक्तीने त्या एका नियमाला तोडलं तर त्याने सर्वचे सर्व 100 नियम त्याने मोडले. एक उदाहरण आणखी मी तुम्हाला सांगेन. 1 करोडची चोरी आहे आणि 1 रुपये चोरणं राईट. म्हणजे 1 रुपया चोरला काय आणि 1 करोड चोरले काय, ही चोरीच आहे. बरोबर आहे. 10 लाखाचं सोनं आणि 1 रुपयाची पेन्सिल चोरणं चोरीच आहे. सो त्या स्वरूपाने नियमशास्त्र ही गोष्ट स्पष्ट करतं की जर तुम्ही एक नियम तोडता तर सर्व नियम तुम्ही तोडले, सर्व नियम तुम्ही मोडले आणि म्हणून तुम्ही कोण आहात? शापित आहात. म्हणजे नियमशास्त्राच्या अधीन, नियमशास्त्राच्या कृत्यांवरती जितके अवलंबून राहतात तितके काय आहेत? शापाधीन. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराच्या वचनातून आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की जगामध्ये अनेक असे लोक आहेत की जे कुठल्या प्रकारचे नियम मोडत नाहीत, पण त्यांच्याकडे ख्रिस्त नाहीये. चांगलं जीवन जगतात. बरोबर आहे. पाहतो आम्ही समाजामध्ये अशा प्रकारचे लोक सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात की ते कोणत्याही स्वरूपाने वाईट जीवन ते जगत नाही, एकदम व्यवस्थित जीवन ते जगतात. इतरांना मदत करतात, इतरांबद्दल दया त्यांच्या जीवनामध्ये असते, इतरांबद्दलचा कळवळा त्यांच्याकडे असतो, मदत सुद्धा ते करतात. पण प्रियांनो, त्यांच्याकडे येशू ख्रिस्त नाहीये. आणि नियमशास्त्राचं या कारणाने आम्हाला पाहायला मिळतं की या कारणाने की ते नियमशास्त्राचं पालन एका स्वरूपाने ते करतायत. कुठल्या प्रकारचं वाईट ते करत नाही, पण ते एका गोष्टीसाठी चुकतायत तर सगळ्या गोष्टीसाठी ते चुकतायत. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे काही लिहिले आहे, मोशेचा नियमशास्त्र होता की जो परमेश्वराने दिला होता, की त्याला आम्ही पाहतो त्याला म्हटलं जातं तोरा. आणि इस्रायल लोक ते पालन करण्यासाठी, यहुदी लोक पालन करण्यासाठी काटेकोरपणे ते पालन करतात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उद्देशून, परमेश्वराने उद्देशून या गोष्टी या वचनामध्ये नमूद केलेल्या आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. आणि शापित असलेला व्यक्ती प्रभूकडे जाऊ शकत नाही, स्वर्गामध्ये त्याला जाण्याची संधी उपलब्ध नाही. हालेलुया. सो आता आम्हाला विचार येतो की आम्ही नियमशास्त्र पालन करायचं की नाही, आज्ञा पालन करायचं का नाही. वाचूयात की जे वचन आम्ही वाचलेलं आहे, इफिस 2 आणि वचन 15. इफिस 2:15. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. ओके. या वचन 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट केली ती गोष्ट फार महत्वपूर्ण आहे. वचन 15 मला सांगतं की त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. कोणी वैर नाहीसे केलं? वैर म्हणजे काय? वैर म्हणजे काय? वैर म्हणजे काय? शत्रुत्व. हालेलुया, हालेलुया. फार गंभीर झाले सर्वजण आज. हालेलुया. शत्रुत्व प्रभू येशू ख्रिस्ताने कसं नष्ट केलं? प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या देहाने ते शत्रुत्व, प्रभू येशू ख्रिस्ताने ते शत्रुत्व वैर आपल्या देहाने त्याने नष्ट केलं. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र. आपलं वैर काय होतं? वैर काय होतं? आज्ञाविधीचं नियमशास्त्र. यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांना एक मानव, एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. हालेलुया. समजते काही? थोडं किचकट वाटतंय ना? पाहूयात आपण देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. पहिला भाग आहे वैर, शत्रुत्व. हे शत्रुत्व जर असेल, मित्रत्व होऊ शकतं का? एकत्रित होऊ शकतात का? एकत्रित होण्यासाठी ते शत्रुत्व किंवा वैर नष्ट होणं, पुसल्या जाणं, संपल्या जाणं गरजेचं आहे.
समेट करून घेण्यासाठी प्रियांनो ज्या गोष्टीची गरज आहे की ते शत्रुत्व, ते वैर नष्ट होणं गरजेचं आहे. आणि हे वैर, हे शत्रुत्व नष्ट कसं झालं? प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या देहावरती ते वैर घेतलं. ते वैर कोणतं घेतलं माहितीये? नियमशास्त्राचा आज्ञाविधी. त्या आज्ञाविधीचे नियमशास्त्र त्याने स्वतःच्या शरीरावरती घेतले. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो टांगला आहे तो शापित आहे. मनुष्यावरती असलेले जे आज्ञाविधीचे जे शाप आहे, मनुष्यावरती असलेले नियमशास्त्राच्या आज्ञाविधीचे जे नियमशास्त्र आहे, त्या सर्व गोष्टी, शापित गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतल्या. हालेलुया. कारण वचन स्पष्टपणे सांगतं की जो टांगलेला आहे तो शापित आहे. आमचे शाप, आमच्या प्रत्येकांच्या ठाई असलेले पाप, आमच्या प्रत्येकांच्या ठाई असलेले शाप त्याने स्वतःच्या देहावरती घेतलंय. आणि त्याने आम्हाला शाप मुक्त केलं. त्याने आम्हाला शत्रुत्व मुक्त त्याने केलं, वैर मुक्त त्याने आम्हाला केलं. आणि प्रियांनो, जे नियमशास्त्र पालन करणारे आहेत आणि पालन न करणारे आहेत, या दोघांना त्याने एकत्रित केलं. हालेलुया. त्याने एकत्रित केलं, त्याने समेट केला, त्याने दोघांचा देह एक केला. आणि वचन या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं की स्वतःच्या ठाई दोघांचा एक मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित केली. हालेलुया. शांती परमेश्वर पित्यामध्ये आणि मनुष्यामध्ये. हालेलुया. दोघांमध्ये त्याने समेट केला, दोघांमध्ये त्याने एकत्रित केलं आणि आम्हाला प्रत्येकांना त्याने शांती प्रस्थापित आमच्या जीवनामध्ये त्याने करून दिली. हालेलुया. जर आमच्या जीवनामध्ये तफावत असेल आणि ही तफावत जर आमच्या जीवनामध्ये असेल तर प्रियांनो, मी प्रभू बरोबर मुळीच घेतल्या जाऊ शकणार नाही. आणि हे वैरभाव किंवा हे जे शत्रुत्व आहे, हे शत्रुत्व नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शापित झाला. कारण नियमशास्त्र जे परमेश्वराने दिलेलं आहे, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो आपले शब्द पालन करण्यासाठी फार तत्पर आहे. हालेलुया. परमेश्वराने दिलेले नियमशास्त्र, ते नियमशास्त्र खोटे ठरले पाहिजे होते का? नाही. त्यानेच दिलेले ते शब्द आहे, त्याने दिलेले ते नियम आहे आणि ते नियम पालन व्हावेत यासाठी त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला वधस्तंभावरती त्याने अर्पण केलं. कारण वचन आम्हाला सांगतं की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. आणि रक्त ओतल्या जाणं फार गरजेचं होतं आणि ते रक्त पवित्र आणि निष्कलंक असणं गरजेचं होतं. जे सायंटिस्ट आहेत ते म्हणतात की जगामध्ये जितके ब्लड ग्रुप आहेत, त्या ब्लड ग्रुप बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचा ब्लड ग्रुपच्या कोणत्याही स्वरूपाने ते मॅच होत नाही. हे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही रक्ताबरोबर त्याचं रक्त मॅच होत नाही. हालेलुया. आपलं जे रक्त आहे, एकतर आईच्या किंवा वडिलांच्या रक्तगटाबरोबर आपलं रक्त मॅच होतं. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या योगे तो या जगामध्ये आलेला आहे आणि म्हणून त्याचं जे रक्त आहे, कुठल्याही रक्ताबरोबर तो गटाबरोबर प्रियांनो मॅच होत नाही. या गोष्टी प्रियांनो तुम्ही अभ्यासू शकता. पण या ठिकाणामध्ये जी गोष्ट आम्ही पाहतोय की आमचे शाप, आमचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतले आणि त्याने आम्हाला शापमुक्त त्याने केलं, पापमुक्त त्याने केलं. आणि म्हणून जी बाब आम्ही अगोदर पाहिली की नियमशास्त्राच्या द्वारे प्रत्येक व्यक्ती शापित ठरतो. त्याने एक नियम मोडला म्हणजे त्याने सर्व नियम त्याने मोडले आणि म्हणून तो व्यक्ती शापित ठरतो. आणि आता मी पाहूया, आता आमच्या मनामध्ये हा प्रश्न येतोय की नियमशास्त्र आम्ही पालन करायचं आहे की नाही, किंवा ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आम्ही पालन करायच्या की नाही. किती जणांना हा प्रश्न आला आपल्या मनामध्ये? आज्ञा पालन करायचे की नाही आता? कारण वचन सांगतं की जर तुम्ही एक आज्ञा किंवा एक नियम तुम्ही मोडता तर सर्व तुम्ही नियम मोडता. आणि जसं वचन आम्ही वाचलं की जो नियमशास्त्राच्या अधीन आहे तो कसा आहे? शापित आहे. वचन आम्ही पाहूयात. रोम 10 आणि वचन 4 मध्ये, रोमन चॅप्टर 10 वर्स 4, रोम 10:4 मध्ये,
कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. हालेलुया, हालेलुया. जरा जोरदार टाळ्याचं प्रभूच्या गौरवासाठी. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती आहे. येशू ख्रिस्ताने त्या नियमशास्त्राची पूर्तता केली, त्याने समाप्ती केली. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं, ज्या 7 शब्दापैकी एक शब्द पूर्ण झाले आहे, त्याने ती गोष्ट पूर्ण केली. परमेश्वराचे नियम त्याने पूर्ण आपल्या जीवनामध्ये केले. जो मनुष्य नियमशास्त्राच्या द्वारे तो शापित बनला होता, तो शाप त्याने स्वतःवरती घेतला, तो स्वतः दंडित झाला आणि मनुष्यावरती असलेले जे आज्ञाविधीचे नियमशास्त्राचे शाप आहे, ते प्रत्येक शाप त्याने स्वतःवरती घेत मनुष्याला त्याने शाप विरहित केलं, मनुष्याला त्याने शुद्ध केलं विश्वासाचे योग्य. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आता पुन्हा तो प्रश्न आमच्या मनामध्ये येतोय की मग आम्ही नियमशास्त्र पालन करायचं की नाही. वाचूयात आणखी एक वचन, रोमकरासपत्र, कारण तो प्रश्न आणखी आमचा सुटलेला नाही. वाचूयात रोम 7 आणि वचन 7 ते 9. तर मग आपण काय म्हणावे, नियमशास्त्र पाप कधीच नाही, तर ही पापाची ओळख मला नियमशास्त्र वाचून. ओके, या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगत आहे की जे वचन आम्ही वाचलं की नियमशास्त्र, परत एकदा आम्ही वाचूयात वचन, रोमन चॅप्टर 7 वर्स 7 to 9. या ठिकाणामध्ये काय सांगत आहे की तर मग आपण काय म्हणावे, नियमशास्त्र पाप कधीच नाही. नियमशास्त्र पाप आहे का? कधीच नाही. कारण पौल या गोष्टी पुढे चालून स्पष्ट करतो, तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्र वाचून कशाने झाली नाही. जर नियमशास्त्र नसतं तर पियानो आम्हाला पापाची ओळख झाली असते का? नाही. आम्हाला आमच्या पापाची ओळख कशी झाली? राईट. आम्हाला नियमशास्त्राच्या द्वारे आमच्या पापाची, आमच्या चुकांची, आमच्या अपराधांची आम्हाला जाणीव होते. आणि जर नियमशास्त्र नाही तर ती पाप किंवा ती चूक गृहीत धरल्या जात नाही. बरोबर आहे? बरोबर ना? वाचा. लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. बरोबर आहे. जर नियमशास्त्रामध्ये सांगितलं नसतं तर आम्हाला लोभ धरणं ही गोष्ट आम्हाला समजली नसती, ती आम्ही चुकीची मांडली नसती. आम्हाला परमेश्वराबद्दल सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली नसती की परमेश्वर सांगतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की लोभ धरू नको. असं सांगतं वचन. 10 आज्ञांपैकी एक आज्ञा स्पष्टतेने ही गोष्ट नमूद करते की लोभ धरू नको. आपल्या शेजाराच्या कुठल्याही वस्तूचा लोभ धरू नको. जर हे आम्हाला नियमशास्त्रातून माहिती झालं नसतं तर आम्ही लोभ धरलाच असता. बरोबर आहे? पण नियमशास्त्र आम्हाला या गोष्टीची जाणीव करून देतो की लोभ धरणं काय आहे? पाप आहे, चूक आहे. आणि म्हणून नियमशास्त्र पाप आहे का? आम्हाला त्या पापांची जाणीव करून देणार आहे. वाचत पुढे. पापाने संधी साधून या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता, कारण नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. मी नियमशास्त्र विरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. हालेलुया. जोपर्यंत नियमशास्त्र नव्हतं तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये असलेले जे पाप आहे त्या पापाच्या कारणाने आम्ही सुद्धा कसे होतो? निर्जीव होतो. पण जसं आम्हाला नियमशास्त्र समजायला लागला, आमच्या जीवनामध्ये असलेले पाप सुद्धा काय झाले? सजीव झाले. हालेलुया, हालेलुया. हे पाप कसे झाले? जे मेलेले होते ते आता कसे झाले? जिवंत झाले. नियमशास्त्राच्या द्वारे आम्हाला या गोष्टी लक्षात आल्या. जर नियमशास्त्र नाही तर आम्ही पाप करतोय हे आम्हाला समजणारच नाही. आम्ही चुकीचं वागतोय हे आम्हाला समजणारच नाही. आम्ही वाईट वागतोय हे आम्हाला समजणारच नाही. म्हणजे नियमशास्त्र आम्हाला पापांची जाणीव करून देणार आहे. आज्ञा आम्हाला आमच्या पापांची, आमच्या चुकांची जाणीव करून देणार आहे. पण नियमशास्त्र आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे का? नाही. आणि ही चूक यहुदी लोक करत होते. त्यांना वाटत होतं की आम्ही नियम पालन करतो तर आम्ही नक्की स्वर्गामध्ये परमेश्वर पित्याकडे आम्ही जाऊ. हालेलुया. नियमशास्त्र आम्हाला आमच्या परमेश्वर पित्याकडे घेऊन जाणार नाही,
तर आमच्या चुकांची जाणीव करून देणारा आहे. आणि म्हणून आम्ही एकीकडे नियमशास्त्र पालन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? आता कारण अति स्कॉलर जे लोक आहेत ते म्हणतात की नियमशास्त्र आमच्यासाठी नाही किंवा आज्ञा आमच्यासाठी नाही. हा, कारण 10 आज्ञा, काही जण म्हणतात की 10 आज्ञा. ओके, ते म्हणतात की 10 आज्ञा आमच्यासाठी नाही. काय झालंय? थँक्यू लॉर्ड. सो आज्ञाविधी किंवा परमेश्वराने दिलेले जे नियम आहेत ते नियम आमच्यासाठी नाही. असे काही जण, काही अति ज्ञानी लोक असे म्हणतात की त्यांना या आज्ञा दिलेल्या नाहीये. चेक. पण आम्हाला या आज्ञांच्या द्वारेच आम्हाला पापाची जाणीव होते. बरोबर आहे की आम्ही कोणत्या ठिकाणी चुकतोय, आमची चूक कोणती होते, आणि त्या चुका आम्हाला त्याच वेळेस लक्षात येतात की ज्या वेळेस आम्ही त्या आज्ञाविधी आम्ही समजून घेतो, आम्ही जाणून घेतो. नसता देवाचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्य जे काही करतो त्याचा जो मार्ग आहे तो मनुष्यासाठी त्याला सरळ वाटतो, तो चुकीचं वागतच नाही असं त्याला वाटतं. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने ही गोष्ट नमूद करत असताना मी जे वचन आम्ही वाचलं की नियमशास्त्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कशी आहे, समाप्ती असा तो आहे. त्याने तो नियमशास्त्र समाप्त केला. पण या ठिकाणामध्ये असं आम्ही गृहीत धरू शकत नाही की नियमशास्त्र आमच्यासाठी नाही किंवा आज्ञा आमच्यासाठी नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की तू आपला देव परमेश्वर, याच्या व्यतिरिक्त तुला अन्य देव नसावे. हालेलुया. आणखी 10 आज्ञा आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सो परमेश्वराचं वचन आणखी आम्हाला सांगतं, आज्ञा सांगते की तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. आणखी आज्ञा काय सांगते की तू शाब्बात दिवस आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. हालेलुया. त्यानंतर आणखी आज्ञा आम्हाला सांगते की तू आपल्या आईबापाचा मान राख. हालेलुया. चोरी करू नको, खून करू नको, लोभ धरू नको, व्यभिचार करू नको, आपल्या शेजाराच्या कुठल्याही वस्तूचा लोभ धरू नको. बरोबर आहे. खोटी साक्ष देऊ नको. सो वेगवेगळ्या प्रकारच्या या आज्ञा ज्या वेळेस आम्हाला समजतात, या आज्ञाविधी आम्हाला समजतात, त्याच वेळेस आमच्या चुकांची, आमच्या पापांची, आमच्या प्रियांनो चुकीच्या गोष्टीची प्रियांनो आम्हाला जाणीव होते. नसता या गोष्टीची जाणीव होईल का? नाही. म्हणजे हे नियमशास्त्र आम्हाला फक्त पापांची, चुकांची जाणीव करून देणार आहे, पण आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाहीये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. म्हणजे पित्याकडे जाण्याचा केवळ एकच मार्ग आहे, पित्याकडे घेऊन जाणारा केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. नियमशास्त्र आम्हाला पापांची जाणीव करून देणार आहे, आम्हाला अपराधांची जाणीव करून देणार आहे, आणि म्हणून त्याचंही पालन करणं गरजेचं आहे. हालेलुया. आवश्यक आहे. त्या गोष्टी आम्ही दुर्लक्षित करू शकत नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारेच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. कारण वचन स्पष्टतेने सांगतं की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही, रक्ताच्या द्वारेच बहुतेक सर्व काही शुद्ध होते. शुद्ध होण्यासाठी रक्त ओतल्या जाणं गरजेचं होतं, हे नियमशास्त्र स्पष्ट करतं. आणि त्या नियमशास्त्राची पूर्तता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन करतो. हालेलुया. आणि म्हणून आम्ही इफिस्कराच्या पत्रामध्ये 2 अध्याय वचन 14 आणि 15 परत एकदा मी वाचूयात. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे, त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडिली,
त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञाविधीचा जे वैर होतं प्रियांनो, शत्रुत्व होतं, ते प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावरती घेतलं. तो स्वतः शाप झाला आणि शाप होऊन मनुष्याला त्याने शापग्रस्तातून मुक्तता दिली. आम्ही आता शापग्रस्त नाही. हालेलुया, हालेलुया. जे नियमशास्त्राचे आज्ञाविधीचे जे शाप आहे ते मनुष्यावरती येत नाही ज्यावेळेस तो येशूवरती विश्वास करायला लागतो. वचन आम्ही वाचूया. रोमकरासपत्र अध्याय 8 आणि वचन 1 मध्ये. रोमन चॅप्टर 8 वर्स 1. रोम 8:1. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने सांगतं की पौल रोमच्या मंडळीला लिहितो की ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. हालेलुया, हालेलुया. पण याचा अर्थ हाही होत नाही की आम्ही ख्रिस्तावरती विश्वास करतो म्हणजे आम्ही पाप करत राहायचं. एकीकडे विश्वास करायचं आणि एकीकडे पाप करायचं. योग्य आहे का? नाही. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल असल्याने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहा सारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविली. हालेलुया. त्याने ते प्रत्येक काम पूर्ण केलं त्या नियमशास्त्रानुसार. शरीर कसं आहे? नियमशास्त्रासाठी दुर्बल आहे आणि त्या शरीराला त्याने दंडाज्ञा केली. आता मनुष्याने आपल्या आध्यात्मिक, मानसिक, वैचारिक बाबीमध्ये त्याने ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये पुढे ठेवून त्याने ख्रिस्तासारखं जीवन, ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल देऊन आपलं जीवन त्याने विदित करावं. त्याने आपलं ख्रिस्तासारखं जीवन त्याने जगावं. आणि जो व्यक्ती ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल देऊन चालतो पण त्यावेळेस तो व्यक्ती नियमशास्त्राच्या अधीन न राहता तो ख्रिस्ताच्या अधीनतेमध्ये येतो, कृपेच्या अधीनतेमध्ये येतो. आणि कृपेच्या अधीनतेमध्ये आल्यानंतर पण त्याला स्वर्गाचा मार्ग नक्की मोकळा होतो. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात. रोम 6 आणि वचन 14. रोमन चॅप्टर 6 वर्स 14. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने सांगतं की पौल पुढे या वचनामध्ये लिहितो की तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. म्हणजे नियमशास्त्राच्या अधीन नाही म्हणजे नियमशास्त्र पालन करायचं नाही का? आज्ञा पालन करायच्या नाही का? करायच्या. कारण त्याद्वारे जसं आम्ही पाहतो की जो रोड असतो, चौपदरी रोड असतो, तो चौपदरी रोड त्या दोन्ही बाजूला वाहतूक चालू असते. पण त्याच्यामध्ये जे डिवायडर आहे, डिवायडर काय काम करतं? मध्ये असलेले जे डिवायडर आहे ते काम काय करतं? काय करतं? ते काहीच नाही करत असं आपल्याला वाटतंय. ते फार मोठं काम करतं, माहिती आहे? इकडची जी वाहनं आहेत त्या बाजूला जाऊ नये म्हणून ते काम करतं. म्हणजे त्या वाहनाला जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गानेच त्याने चालावं. त्याच प्रकारे आम्ही पांढरे पट्टे पाहतो. ते पांढरे पट्टे कशासाठी आहे? की या बाजूला तुम्ही या पट्ट्यातून तुम्ही चालतायत, या मधल्या बाजूला जो पट्टा आहे इकडची वाहने इकडे आणि तिकडची वाहने तिकडे. पण जर तुम्हाला डावीकडे वळायचं तर त्या अगोदर तुम्हाला हात करावा लागेल किंवा इंडिकेटर द्यावं लागेल आणि त्यावेळेस तुम्ही त्या विशिष्ट ठिकाणाहून तुम्ही तुमचं वाहन वळवून तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. डिवायडर त्याचं काम करतोय, तो पट्टा त्याचं काम करतो. त्या ठिकाणामध्ये असताना नियम दाखवण्याचं काम ते करतोय. कशासाठी? येस, अपघात होऊ नये म्हणून. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही पापामध्ये पडू नये हे आमच्यासाठी अपघात आहे. आणि आम्ही पापामध्ये पडू नये म्हणून नियमशास्त्र आम्हाला दाखवतं, शिकवतं की या ठिकाणी हे चुकीचं आहे, ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट पाप आहे, ही गोष्ट तुझ्यासाठी घातक ठरणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही आज्ञा आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ठेवतो, देवाचं वचन आमच्या समोर आम्ही ठेवतो, त्यावेळेस प्रियानो आम्ही पापापासून अलिप्त राहतो. हालेलुया. पापापासून आम्ही दूर राहतो. हालेलुया. सो त्या बॅरिकेडच्या स्वरूपाने
त्या डिवायडरच्या स्वरूपाने पियानो त्या गोष्टीच्या कारणाने आम्ही पाप करण्यापासून आम्ही अलिप्त राहतो, आम्ही दूर राहतो. आणि म्हणून पियानो आमच्या जीवनामध्ये असलेली जी ही आडभिंत होती की इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना वाटत होतं की आम्ही नियमशास्त्र पालन करतो, आम्ही हकदार आहोत आम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी. जे लोक नियमशास्त्र पालन करत नाही त्यांना कुठल्या प्रकारचा हक्क नाहीये की ते स्वर्गामध्ये येतील. हालेलुया. हा एक गट आहे, बरोबर आहे, असंच होतं. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठविलं. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने जे वैरभाव होतं ते वैरभाव, परत एकदा वचन 15 मी वाचूयात. इफिस 2:15 मध्ये, इफिसियन चॅप्टर 2 वर्स 15 या ठिकाणामध्ये जे वचन दिलेलं आहे ते वचन आम्हाला स्पष्ट करत आहे. वाचूयात. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या देहाने काय नाहीसं केलं? थोडं जोरात. शत्रुत्व वैर त्याने नाहीसं केलं. हे वैर काय होतं? आज्ञाविधीचे नियमशास्त्र. यहुदी लोकांना वाटत होतं की आम्ही आज्ञाविधी पालन करतो, हा त्यांचा एक गट होता. आणि आज्ञाविधी पालन न करणारा लोकांचा एक गट होता. पालन करणारे फार थोडके होते आणि पालन न करणारे फार जास्त होते. कोणाला मिळालं पाहिजे स्थान? पण परमेश्वराचं वचन एकीकडे आम्हाला सांगतं की लाण्यातील एकाचाही नाश होऊ नये म्हणून. हालेलुया. त्याची इच्छा एकीकडे आहे की कोणाचाच नाश होऊ नये. म्हणजे पालन करणारा एक छोटा गट आहे आणि पालन न करणारा मोठा गट आहे. आता जी आडभिंत नियमशास्त्राची आहे, जी आडभिंत आध्यात्मिक आडभिंत आहे, ती आध्यात्मिक नियमशास्त्राची आडभिंत तोडणं, नष्ट करणं गरजेची होती. ती आडभिंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केली. हालेलुया, हालेलुया. तुम्ही ते पालन केलं किंवा नाही केलं, पण तुम्ही एकीकडे येशूवरती विश्वास करता, तुम्हाला दंडाज्ञा नाही. पण आता ही गोष्ट सुद्धा आहे की आम्ही विश्वास करतो तर विश्वासाबरोबर आम्ही चूक किंवा पाप करता कामा नाही. हालेलुया, हालेलुया. कारण ज्या वेळेस आम्ही पाहतो की एक साधारण व्यक्ती ज्या वेळेस विशिष्ट प्रकारच्या पदावरती तो जातो त्याच्यावरती विशेष जबाबदारी येते, बरोबर आहे. सो आम्ही अगोदर जगामध्ये साधारण होतो, पण आता ख्रिस्ताने आम्हाला निवडलं त्याच्या रक्ताच्या द्वारे. आता आम्हाला ऐकून घेऊयात, आता आम्हाला विशेष जबाबदारी आली आहे. आता विशेष जबाबदारी आलेला असताना आता आमच्या जीवनातून कोणत्या प्रकारचं पाप, अपराध, चूक होता कामा नये. हालेलुया. नियमशास्त्र आमच्यासाठी नाही, पण नियमशास्त्राचं पालन आम्ही करायला पाहिजे. नियमशास्त्र आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. स्वर्गामध्ये घेऊन जाणारा केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण त्याचबरोबर आता आम्हाला या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे की मी कोणत्या प्रकारचं पाप करणार नाही. हालेलुया, हालेलुया. कारण नियमशास्त्राचा एक नियम जर आम्ही तोडला तर सर्व नियम तोडला, हे नियमशास्त्र सांगतं. आणि त्या कारणाने काय मनुष्य काय होतो? शापित होतो. आता ते शाप, आमचे शाप कोणी घेतले? प्रभू येशू ख्रिस्ताने घेतले. आम्हाला त्याने शाप मुक्त केलं. शाप मुक्त केला असताना आता आमच्यावरती विशेष जबाबदारी बनते की आम्ही या गोष्टीची जास्त जागरूकता आम्ही घ्यावी की कोणत्या प्रकारचं आम्ही पाप करू नये. बोलू येशू मसीह की. सो प्रभू येशू ख्रिस्ताने आध्यात्मिक आडभिंत त्याने नष्ट केली. हालेलुया, हालेलुया. सो हा एक पार्ट आम्ही पाहिला, हा पहिला पार्ट आहे की यामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त आमची शांती आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यामध्ये आणि देवामध्ये असलेले जे भेद आहेत ते भेद त्याने नष्ट केले. प्रभू येशू ख्रिस्ताने काय नष्ट केलं? प्रभू येशू ख्रिस्ताने सामाजिक आडभिंत त्याने नष्ट केली. प्रभू येशू ख्रिस्ताने पियानो त्या वधस्तंभावरती आपल्या बलिदानाच्या द्वारे पियानो त्याने आध्यात्मिक आडभिंत त्याने नष्ट केली. फक्त दोनच मुद्दे आम्ही पाहिले. आणखी पुढच्या सभेमध्ये आम्ही बाकीच्या मुद्द्यांवरती आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि प्रभू या एक एक गोष्ट नष्ट करण्याच्या द्वारे त्याने त्याची स्वर्गीय शांती आम्हाला त्याने प्रदान केलेली आहे. हालेलुया. कारण पाप असेल जीवनामध्ये, अपराध असेल जीवनामध्ये, मतभेद असतील जीवनामध्ये, पियानो क्लेश असतील जीवनामध्ये, पियानो जर आजार असेल जीवनामध्ये, जर समस्या असतील,
तर त्या गोष्टी घेऊन आम्ही शांतीला कधीच अनुभवू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने या एक एक गोष्टी आमच्या जीवनातून नष्ट केल्या आणि त्या गोष्टी नष्ट करून त्याने आम्हाला शांती प्रदान केलेली आहे. प्रभूची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये प्रदान तो कायम करो, कारण त्याला शांतीचा अधिपती, शांतीचा जनक परमेश्वराला म्हणलेला आहे आणि त्याची शांती त्याच्या लेकरांच्या जीवनामध्ये त्याने कायम प्रदान केलेली आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी आपली शांती तुम्हास देतो, मी आपली शांती तुम्हास देऊन ठेवतो. जग जसं देते तसं नाही. तुमचं अंतःकरण अस्वस्थात वा भयभीत होऊ नये. आमच्या जीवनातील अस्वस्थता, आमच्या जीवनातील अशांती, आमच्या जीवनातील चिंता, आमच्या जीवनातील भय त्याने नष्ट करून आम्हाला आध्यात्मिक शांती त्याने प्रदान केलेली आहे, की जो शांतीचा जनक आहे, शांतीचा अधिपती तो आहे. त्याची शांती आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या संपूर्ण विचारामध्ये पियानो त्याची शांती कायम तो प्रदान करो, हीच विनंती प्रभूकडे आहे. प्रभू आपल्याला प्रत्येकानं त्याच्या शांतीच्या द्वारे भरो. आमेन. गॉड ब्लेस यू. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी.